तर आपल्याकडे आली होती एक डिझायर, तीच आपण व्हील बेरिंग खोलणार आहे, म्हणजेच हाफमध्ये प्रॉब्लेम म्हणजे नाही का, गाडी रनिंगमध्ये असं व्हायब्रेशन देत होती आणि बूम असा आवाज येत होता. तर पहिले एक्सेलचा मेन बोल्ट खोलून घ्यायचं, लूज करून घ्यायचं. त्याच्यानंतर मेन बोल्ट लूज झाल्यानंतर केलिवर पिनचे 2 12चे बोल्ट खोलून घ्यायचं. नंतर केलिवर लिव्हर पूर्ण असं असेंब्ली बाहेर काढून घ्यायचं, साईडला करायचं. 12चे 2 बोल्ट खोलल्यानंतर केलिवरचं पूर्ण लिव्हर ते खोलून घेतल्यानंतर मग इकडून स्टेअरिंग एंडचा बोल्ट वगैरे खोलून घ्यायचं. खोलून म्हणजे थोडंसं नॉर्मल खोलायचं, मग हातोडीने 2 ठोके टाकायचं. खालचं लोरमचा बोल्ट पण खोलून घ्यायचा, लूज करून घ्यायचा पूर्ण. त्याच्यावर पण 2-3 ठोके टाकायचं. त्याच्यावर 2-3 ठोके टाकल्यानंतर लोरमला असं दाबून घ्यायचं. केलिवर लिव्हर पूर्ण आता बाहेर काढणार आहे. त्याचे 17चे 2 बोल्ट आहेत, ते बोल्ट काढले. लिंक रॉड खोलायची गरज पडली तर खोलायचं, नाही तर काय गरज पडत नाही. तसं तर काय प्रॉब्लेम येत असेल किंवा लोरम दबत नसेल त्या टायमिंगला आता स्टेअरिंग एंडच्या बोल्टवर 2 हातोडीने ठोके टाकायचे. त्याच्यानंतर स्टेअरिंग एंड बाजूला येणार. 2 ठोके टाकल्यानंतर असं स्टेअरिंग एंड लूज पडतं आहे. लूज पडलं की त्याला बाजूला काढून घ्यायचं. बाजूला काढून घेतल्यानंतर कैचीचं बोल्ट जॉईंट त्याला लूज करून घेऊन त्याच्यावर पण सेम असं 2 ठोके टाकायचे, 2-3 ठोके टाकायचे. ते पण लूज होत्या, त्याला पण काढून घ्यायचं. मग ते काढल्यानंतर शॉक अब्सर्वरचे वरचा एक बोल्ट आणि खालचा एक बोल्ट, हे दोन्ही बोल्ट लूज करायचं. थोडंसं इकडं तिकडं करून मग ते पण बोल्ट बाजूला काढून घ्यायचे. त्याच्यानंतर हाफ आपलं पूर्ण बाहेर येते. त्याला नक्कल पण म्हणतात काही जण, पण हाफ म्हणलं तरी चालते, काय प्रॉब्लेम येत नाही. हे थोडंसं ॲडजस्ट करून हे बोल्ट खोलून घ्यायचं. त्याच्यावर 2 हातोडीने ठोके टाकायचं, असं सेम टू सेम तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. असं लोरम थोडंसं दाबायचं. एक्सेल वगैरे साईडला येतं. मग गन, तुमच्याकडे गन अवेलेबल असेल तर गननी खोला, नाहीतर रिंग पाहणाऱ्याची 17चा बॉक्स त्यानं खोलू शकता. माझ्याकडं गन आहे, मी गननी फटाफट खोलून घेते. गन असेल तर लवकरात लवकर फास्टमध्ये काम होतं, एकदम स्पीडने. हाफ आता बाहेर आलेला आहे. डिक्स काढण्यासाठी डिझेल किंवा थिनर वगैरे असेल किंवा पेट्रोल असेल तर टाकायचं आणि रिमवर उलटं ठेवून थोडंसं साईडला ठोकून घ्यायचं स्क्रूड्रायव्हरने. थोडंसं टाकायचं डिझेल किंवा पेट्रोल. माझ्याकडे पेट्रोल होतं, टाकून घेतलं. मग त्याच्यानंतर थोडंसं स्क्रूड्रायव्हर आणि हातोडीने ठोकून घ्यायचं. ते फ्री झाले की मग एक हाफ घेऊन जाऊन बेरिंग प्रेस करून घेऊन यायला लागतं. बेरिंग शक्यतो ओरिजिनलच वापरायचं. ह्या प्लेमुळं आपलं व्हील बेरिंग म्हणजे गाडीमध्ये आवाज येत होता. हे नॉर्मल प्ले, पण हे जर प्ले वाढला तरी हाफ बाहेर निघू शकता. प्लेमुळे सगळं प्रॉब्लेम येत होता. नवीन बेरिंग एकदम प्रॉपर फिटिंग झालेली आहे आता. आपण जसं खोललं होतं त्याच सेम पद्धतीने फिटिंग करण्यात
पण ह्यावेळेस करते वेळेस थोडंसं लक्ष द्यायला लागतं. केलीवर पिन वगैरे ग्रीसिंग करायचं, खालचे बोल्ट वगैरे व्यवस्थित फिटिंग करायचं. जसं ज्या स्टेपनी खोललं होतं त्याच स्टेपनी परत एक्सेलचा मेन बोल्ट पहिलं टाईट करून घ्यायचं, मग कैचीचं बोल्ट जॉईंट, मग स्टेअरिंग बोल्ट जॉईंट, मग त्याच्यानंतर पहिलं शॉक ऑब्झर्वरचं बोल्ट बसून घ्यायचं, मग स्टेअरिंग बोल्ट जॉईंट, कैचीचं बोल्ट जॉईंट हे टाईट करून घ्यायचं. मग केलीवर ब्रॅकेट, मग केलीवर पिन, मग त्याच्यानंतर आपलं मेन बोल्टवर लास्ट हात मारायचा, टायर फिटिंग करायचं. मग सगळ्यात शेवटला पिन, सगळ्या बोल्टला पिन मारायचं. सगळं लास्ट हात मारून झाला. आता टायर फिरून बघतोय टायरमध्ये काय प्ले वगैरे आहे का, काहीच प्ले नाही. बेरिंगचा पण आवाज बंद झाला. शॉक ऑब्झर्वर हात ठेवून बघितलं, काय व्हायब्रेशन वगैरे येत नाही. गाडी खाली उतरून घेऊन आता गाडी ट्रायलला घेऊन जायचं. ट्रायलमध्ये काय वाटतं बघायचं. बेरिंगचा तर प्रॉपर आवाज बंद झालेला आहे.